नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. ज्येष्ठ नेते हेमूजी चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात. ज्येष्ठ नेते हेमूजी चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवारी शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये तब्बल 78 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंह चंदेले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर सुहास पुजार हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हेमूजी चंदेले, सचिव रवींद्र मोकाशी, सुधीर खरटमल, रुस्तुम कंपली, राहुल सिंह चंदेले, अमृतदत्त चिन्नी, अंबादास शिंदे, निलेश गायकवाड, परशुराम बनसोडे, शंकर सरवदे, श्रीनिवास कोंडा, अंबादास पवार, विकार शेख, अर्जुन कुस्सा, दिगंबर पुंजाल, सतीश कापुरे, विलास कुलकर्णी, गोपाळ पेंडेलू आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा, देशभक्त छन्नूसिंह चंदेले माध्यमिक प्रशाला आणि भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामागे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, उन्हाळ्याच्या काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा जाणवतो. अशावेळी आयोजित केलेले रक्तदान शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याची सवय लावली तर अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत त्यांच्या या सामाजिक योगदानाला सलाम केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजार यांनीही आपल्या भाषणात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. त्यांनी युवकांना पुढे येऊन अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. रक्तदानामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, उलट आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य SB गायकवाड यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. यानंतर मुख्याध्यापक काकासाहेब गाढवे आणि गुरुनाथ धुम्मा यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. शिबिरात दरम्यान रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करून रक्तदान करण्यात आले. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रक्तदात्यांना योग्य मार्गदर्शन केले. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक युवक युवतींनी प्रथमच रक्तदान करत समाजकार्याची सुरुवात केल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक महादेव तोळनूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, डॉक्टर, स्वयंसेवक आणि रक्तदात्यांचे विशेष आभार मानले. एकूणच हेमूजी चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर सामाजिक जाणीवेचा उत्कृष्ट नमुना ठरले. या उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. जयकर साहेब आणि आमचे भाचे समान असलेले आहे, कारण डॉक्टर संजय बाहेर माझा भाचा आणि होते साहेब आज या ठिकाणी
आपल्या शाळेच्या दरवर्षी जे आपण रक्तदान शिबिर घेतो त्या रक्तदान शिबिरचा आजच्या या कार्यक्रमाला हे दोघे उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि हा कार्यक्रम आपण चांगल्या तऱ्हेने सर्व सहकार्य करून राहील त्यांचा मी आभारी आहे. एवढं बोलून मी माझे विचार समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.